बालमित्रांनो, चला पहा आणि ओळखा बघू हे कशाचं चित्र आहे. हे नाही माहीत ना, हे आहे लेझिम. लेझिम खेळतात बघा. हां, तर लेझिमची ही जी काठी आहे त्याला रंग दिलेला नाही, म्हणून त्याला तुम्हाला रंगवायचं आहे. हे कशाचं चित्र आहे? बाणाचं आहे ना, धनुष्याला बाण लावून. बाण अगदी आपण दिवाळीला सुद्धा असे बाण आकाशात उडवतो, आहे की नाही? तर या बाणाच्या काठीला सुद्धा रंग दिलेला नाही, तो तुम्हाला रंगवायचा आहे. इथं काय आहे? घसरगुंडी. तर घसरगुंडीचा जो हा घसरायचा भाग आहे तोच रंगवलेला नाही, तर तो तुम्हाला रंगवायचा आहे. ही काय आहे? कुऱ्हाड. कुऱ्हाड आहे का पंखा आहे? कुऱ्हाड पण वाटते आणि पंख्यासारखं सुद्धा वाटतोय. तर आपण ही जी काठी आहे ही रंगवायची आहे. हे छानपैकी छोटंसं पिल्लू आहे ना, ह्या पिल्लाच्या डोक्याचा भाग रंगवायचा आहे. इथं सुद्धा हा छोटंसं बाळ असल्यासारखं वाटतंय, तर त्याला सुद्धा रंगवायचं आहे. आणि हा फुग्याचा भाग आहे, हा फुग्याचा भाग सुद्धा रंगवायचा आहे. जो भाग राहिलेला आहे, आता माकड बघा, माकडाचा हा पाठीचा भाग. किती छानपैकी माकड तयार केले ना, असं असं याच्यावरून गिरवायचं आहे. गिरवून गिरवून रंगवायचं आहे. अशी ही वाटी, अशी ह्या दोन वाट्या, ही एक वाटी. इथं सुद्धा वाटीला वाटी आहे. इथं काय आहे? कासव आहे. कासवाच्या वरची वाटी आपल्याला अशी रंगवायची आहे. असं रंगवायचं आहे बरं का. इकडून न्यायचं, इकडं ठेवायचं, इकडून न्यायचं, इकडं ठेवायचं. आता ही पोटाची वाटी रंगवायची आहे बरं का. वरून असं नेऊन इकडं. एकदा झालं, परत न्यायचं, परत न्यायचं, परत न्यायचं. तुम्ही असं रंगवत जायचं नाही बरं का. अशी एका वेळेला रेष इकडं न्यायची, म्हणजे अशा वाटी काढायची. शाबास. आता इथं आहे फुलपाखरू. फुलपाखरू सुद्धा असं रंगवायचं आहे, म्हणजे इकडून न्यायचं आणि असं वर गोल करायचं, असं न्यायचं आणि असं गोल करायचं. शाबास. आता हे रंगवायचं आहे. त्याचं शिंग आहे ना मेंढीचं, ते रंगवायचं आहे. ते रंगवताना कसं रंगवायचं? इथून न्यायचं असं, असं एक वेळा झालं, परत न्यायचं, 2 वेळा, परत न्यायचं, 3 वेळा, परत न्यायचं, 4 वेळा, असं पुन्हा 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 सारखंच करायचं आहे. आता इथं सूर्य आहे. सूर्याला गोल असं फिरवत राहायचं, गोल फिरवून फिरवून रंगवून टाकायचं. हां, आता हा कशाचा तरी अर्धा भाग दिसतोय, अंजिराचा का कोण कशाचा आहे, त्याला वरून रंगवायचं. वरून असं खाली, वरून अशी पाटी काढायची. आता हे बाळ आहे. बाळाचं तोंडाचा पाठीमाग जो भाग आहे तो रंगवायचा. अशी वाटी काढायची, परत वर न्यायचं अशी, परत वर न्यायचं अशी. समजलं? आता हे जोकर आहे. जोकरचे तोंड रंगवायचं आहे असं, पुढून पाठीमागं, पुढून पाठीमागं. अशा पद्धतीनं तुम्ही याचा सराव खूप वेळा करायचा आहे, खूप वेळा, पुन्हा 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 पुन्हा. हे जे भाग आहेत, तुम्हाला नाही चित्र काढायला आली तरी सुद्धा घरी सुद्धा असे भाग जे आहेत त्याचा सराव करायचा आहे. समजलं?